सर्व श्रोतृगणांना प्रेमपूर्वक नमस्कार. स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेल्या मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हे सिरीज आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 4 कौसल्या दोहद निरूपण. कौसल्येचे डोहाळे. श्रीराम. स्कंद पुराणात शिवाने पार्वतीस जे रामायण सांगितले तेच श्री एकनाथ महाराज इथे सांगत आहेत व स्वामीजी म्हणतात की मीही तेच सांगत आहे. श्री एकनाथांना जी स्वयंप्रेरणा झाली तशीच मलाही झाली व आता श्रीराम प्रभू माझ्याकडून लिहून घेत आहेत. श्री वशिष्ठ दशरथास सांगतात की राण्यांना काय काय डोहाळे लागले आहेत ते विचारून घे. मग दशरथ आपल्या राण्यांना विचारतात तेव्हा कौसल्या म्हणते मी तृप्त आहे कारण मी रामरूप झाले आहे. सौमित्रा म्हणते मी रामसेवेने धन्य झाली आहे. परंतु कैकईची मात्र दुरीत अवस्था आहे व ती म्हणते वरिष्ठास वनात पाठवा व कनिष्ठास राज्यपद द्या. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. इथे डोहाळे म्हणजे जीवेच्छा. जो पायसदान रूपी कृपाप्रसाद मिळाला त्यामुळे जीवाला आंतरिक इच्छा निर्माण होऊ लागल्या. जीवाने किंवा साधकाने तो कृपाप्रसाद तीनही गुणांच्या स्तरावरून स्वीकारल्यामुळे त्यांना होणाऱ्या इच्छाही तीन गुणांना धरूनच होतात. सत्वगुणाची तृप्तावस्था आहे, रजोगुणाची सेवाभाव अवस्था आहे, तर तमोगुणाची दुरीत अवस्था आहे व अशा अवस्थांमधून साधकाला जावेच लागते. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.